नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय गणित प्रकरण 7 आपलं चालू आहे. सर्कल म्हणजेच वर्तुळ. यापूर्वीचे 2 व्हिडिओ आपण या प्रकरणाचे पाहिलेत. आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि आजचा आपला घटक आहे त्रिज्या व व्यास यामधील संबंध म्हणजेच रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड डायमीटर. आता ही त्रिज्या आणि व्यास या दोघांच्या मध्ये काय संबंध आहे नक्की ते आज आपल्याला समजून घ्यायचे आहे. तुम्हाला माहित आहे हे वर्तुळ आहे. दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ मोजून कसं काढायचं आपण पाठीमागे शिकलोच आहे. त्याचबरोबर त्रिज्या कोणाला म्हणायचं, व्यास कोणाला म्हणायचं, म्हणजेच रेडियस म्हणजे काय आणि डायमीटर म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकलोच आहे. आता हे जर वर्तुळ पाहिलं तर या वर्तुळाचा सेंटर ओ आहे, म्हणजे केंद्रबिंदू काय आहे, ओ आहे. आणि ए आणि बी ह्या वर्तुळावरील 2 बिंदू आहेत. आणि मग आता आपल्याला याच्यामध्ये व्यास दिसतोय आणि त्रिज्या दिसते. पहा, तुम्हाला ए बी ही जीवा म्हणजे कॉर्ड आहे, पण ती केंद्रातून गेली म्हणजेच हा काय आहे, व्यास आहे, म्हणजे ज्याला आपण डायमीटर म्हणणार आहे. आणि मग याचं जर अजून तुम्ही निरीक्षण केलं तर या एकाच व्यासामध्ये आपल्याला 2 त्रिज्या दिसत आहेत. पहा, ओ बी ही सुद्धा त्रिज्या आहे, ओ ए ही सुद्धा त्रिज्या आहे. म्हणजे इथं जर आपण त्रिज्या म्हणजे रेडियस पाहिल्या तर 2 आहेत. कोणकोणत्या आहेत पहा, एक आहे ओ ए आणि दुसरी आहे ओ बी. आणि ओ ए आणि ओ बी ह्या 2 त्रिज्या एकत्र येऊन एकच व्यास तयार झालाय. तो व्यास म्हणजेच डायमीटर कोणता आहे, ए बी आहे. आता आपल्याला काय करायचे आहे, त्रिज्येची लांबी किती आहे ती मोजून लिहायची आहे आणि व्यासाची लांबी किती आहे ते मोजून लिहायचे. मग आपण आता मोजणार आहे. आता पट्टीनं जर मोजलं पट्टीवरच्या खुणा दिसणार नाहीत, म्हणून मी तुम्हाला आता यानं मोजून त्या पट्टीवर मोजून दाखवतो. हा पहिल्यांदा ओ ए किंवा ओ बी ची लांबी आपण मोजूया. ओ हा केंद्र घेऊया आणि ओ बी बघा, या केंद्रावर 2 बिंदूवर मी 2 टोकं ठेवली याची. आणि आता हे अंतर किती आहे ते आपण चेक करणार आहे. हे अंतर आपण मोजून पाहूया. पहा, इथं तुम्हाला दिसतंय पहा, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि हे 2.5 म्हणजे 2.5 सेंटीमीटर आपण म्हणू शकतो. हे 2.5 सेंटीमीटर आहे. कशाची लांबी आहे, ओ ए आणि ओ बी. बघा, इकडे लांबी तेवढीच आहे. त्रिज्या एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान असतात. ओ ए मोजली तरी तेवढीच आहे आणि ओ बी मोजली तरी सुद्धा तेवढीच आहे. मग जर आपण याची लांबी पाहिली तर ती किती आली पहा, म्हणजे रेडियस जर पाहिली तर ती किती आहे, 2.5 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचे आहे, याच वर्तुळाचा व्यास म्हणजे डायमीटर मोजायचे आहे. आता डायमीटर म्हणजे कुठून कुठपर्यंत असणार आहे, ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंतची जीवा म्हणजे कॉर्ड जी केंद्रातून गेलेली आहे. मग आता मी ए बिंदूवर एक टोक ठेवतो आणि दुसरं टोक कुठे ठेवतोय पहा, बी वर ठेवलं. आता ए ते बी या 2 बिंदू मधलं जे अंतर आहे ते आपल्याला मोजायचे. किती आहे ते पाहूया. पहा, शून्यावर एक टोक ठेवलं तर दुसरं टोक कुठं आलं, बरोबर 5 वर आलं. पहा, इथं 0 आणि 1 सेमी, 2 सेमी, 3, 4 आणि 5 म्हणजे त्रिज्या भरली 2.5 सेमी. त्यावेळी व्यास किती भरला, 5 सेंटीमीटर, 5 सेमी भरला. तर या दोघांमध्ये तुमच्या लक्षात येत असेल, एक व्यास आहे त्याच्यामध्ये 2 त्रिज्या आहेत. म्हणजेच थोडक्यात 2 त्रिज्येमुळं एक व्यास भरल्यामुळं व्यासाची जी लांबी आहे ती त्रिज्येच्या बरोबर दुप्पटच आली. पहा, 2.5 ची जर आपण दुप्पट केली तर ती किती येते, 5 सेंटीमीटर. म्हणजेच त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो किंवा व्यासाच्या निमपट त्रिज्या असते. हा अतिशय महत्वाचा असा गुणधर्म आपल्याला याच्यावरून लक्षात आला. काय गुणधर्म आहे पहा, तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो, तर वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. याच्या उलट काय म्हणता येईल आपल्याला पहा, पहिला गुणधर्म आपण काय लिहिलो की वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. आणि याच्या उलट काय म्हणता येईल आपल्याला की वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. म्हणजे ज्यावर काय सांगता येईल, डायमीटर ऑफ सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस. बघा काय सांगतोय मी, डायमीटर ऑफ सर्कल
is twice the length of its radius or radius is the half of the diameter. म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो किंवा त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. हा अतिशय महत्वाचा गुणधर्म लक्षात ठेवायचे तुम्ही या वर्तुळाच्या संदर्भातला की एका व्यासामध्ये दोन त्रिज्या मावतात म्हणून व्यासाची लांबी त्रिज्येच्या दुप्पट असते किंवा त्रिज्येची लांबी आहे ती व्यासाच्या निमपट असते. इथं आपल्याला सरावासाठी 3 वर्तुळ दिलेत पहा. त्या वर्तुळाच्या आपल्याला त्रिज्या मोजायचे आणि व्यास पण मोजून लिहायचे आणि किती येतं हा गुणधर्म किंवा हा संबंध याच्या 3 वर्तुळामध्ये आपल्याला आढळतोय का ते पाहिजे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याचा व्यास काढावा लागेल त्याच्या त्रिज्या आणि व्यास मोजावा लागेल. पहा पहिल्यांदा हे वर्तुळ आपण घेऊया. या वर्तुळाला मी पहिल्यांदा काय करतो व्यास काढतो. हा केंद्र आहे समजा ते मी नाव पी क्यू देतो. केंद्र समजा ह्याचं ए असेल. सर्वप्रथम आपण काय करूया पहा याची त्रिज्या मोजूया. त्रिज्या कुठली होईल ए क्यू ही काय होणार आहे त्रिज्या होईल. मी ए वर आणि क्यू वर ह्या दोघांवर एक टोक ठेवतो. आता ही लांबी किती आपण मोजूया. पहा ही जर लांबी मोजली तर बरोबर 0 आणि 1 वर टोक येतात. म्हणजे याची जी त्रिज्या जी आहे ती किती आली 1 सेंटीमीटर आली. त्रिज्या किती म्हणूया आपण 1 सेमी. आता या गुणधर्मानुसार त्रिज्या 1 सेमी आहे म्हटल्यावर व्यास त्या दुप्पट 2 सेमी भरला पाहिजे. खरोखर 2 भरतोय का आपण चेक करूया. मग आपला व्यास म्हणजे डायमीटर कोण आहे पी क्यू. पी वर एक लोखंडी टोक ठेवूया आपण आणि क्यू वर एक लोखंडी सॉरी इथं ही 2 टोक आपण ठेवली. मग पी आणि क्यू या 2 बिंदूमध्ये अंतर किती आहे पहा. पहा इथं 0 1 आणि 2 या 2 टोकामधलं अंतर किती आलं 2. म्हणजे याचा व्यास म्हणजे डायमीटर किती आला 2 सेंटीमीटर. आता या वर्तुळाचा आपण चेक करूया. या वर्तुळाला पहिल्यांदा आपण काय करूया एक व्यास काढूया. व्यास आपण कुठेही जरी काढला तरी एकाच वर्तुळाचे सर्व व्यास हे समान लांबीचे असतात. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. त्याला आपण नाव देऊया समजा एक्स वाय आणि झेड. वाय हा याचा केंद्रबिंदू आहे सेंटर ऑफ सर्कल आणि एक्स झेड हा काय आहे डायमीटर आहे. आता आपण पहिल्यांदा याची त्रिज्या मोजूया. कोणती एक मोजूया. समजा वाय झेड ही रॅडियस आपण मोजली. पहा मी एक टोक वाय वर ठेवलंय दुसरं टोक झेड वर ठेवलंय. तुम्ही पट्टीने डायरेक्ट मोजू शकता. इथं पट्टी जर मी धरली तर तुम्हाला पट्टीवरच्या खुणा दिसणार नाहीत म्हणून मी यानं मोजतोय. आता हे वाय झेड ची लांबी आपण काय करूया किती आहे पाहूया. एक टोक 0 वर आलं दुसरं टोक कुठं आलं पहा 2 वर आलं. म्हणजे याची त्रिज्या म्हणजे रॅडियस किती आली 2 सेंटीमीटर. आता आपण काय म्हणूया त्रिज्या 2 सेमी. आता व्यास पाहूया किती येतोय. एक टोक आपण एक्स वर ठेवूया दुसरं टोक आपण झेड वर ठेवूया. एक्स झेड मधला अंतर किती आहे पाहूया. एक टोक 0 वर ठेवतो दुसरं टोक आपोआप कुठे येतंय पहा 4 वर येतंय. म्हणजेच याचा डायमीटर जो आहे व्यास जो आहे तो किती आला 4 सेमी. म्हणजे गुणधर्मानुसार काय झालं त्रिज्येच्या दुप्पट व्यास आला. सेम या आकृतीचा आपण चेक करूया. या आकृतीला आपण पाहूया. इथं आपला केंद्र आहे पहा. आता इथं पहिल्यांदा मी काय करतो याची त्रिज्या मोजतो. त्रिज्या पहा ही आहे त्रिज्या. ही किती बसते पहा. ही किती भरली पहा 1.5 सेंटीमीटर. किती भरली 1. पहा ही लांबी आपण मोजतोय. ही 1.5 सेमी भरली बघा. परत एकदा मोजून दाखवतो. केंद्र जरा हल्ला होता. हे 2 टोक इथं जे आहे ते किती आहे 1.5 सेमी. आता आपल्याला काय करायचे आहे याचा डायमीटर म्हणजे व्यास मोजायचे वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत. म्हणजेच वर्तुळाच्या कडेवरचे 2 बिंदू घेऊया. आता हे अंतर किती भरतंय ते पाहूया. एक टोक 0 वर ठेवलं दुसरं टोक बरोबर किती वर आलंय पहा 3 वर आलंय. म्हणजेच याचा जो डायमीटर म्हणजे व्यास आहे तो किती भरला 3 सेंटीमीटर. अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही वर्तुळ घेतली तर कोणत्याही वर्तुळामध्ये त्रिज्या जी असते ती व्यासाच्या निम्मी असते
किंवा व्यास जो असतो तो त्रिज्येच्या दुप्पट असतो. डायमीटर इज ट्वाइस द रेडियस अँड रेडियस इज द हाफ ऑफ द डायमीटर. अशा पद्धतीचा हा महत्वाचा संबंध या त्रिज्या आणि व्यासामध्ये आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण या प्रकरणाचा पुढचा भाग पाहणार आहोत. धन्यवाद.